त्याच्यामध्ये सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती योजना आली म्हणजे लाडकी बहीण योजना तिजोरीवरती बराचसा खर्च पडला जवळपास 46,000 कोटी त्याच्यासाठी राज्य सरकारच्या पद्धतीने सुद्धा माहिती आहे ही योजना प्रभावीपणे राज्यामध्ये अंमलबजावणी करणं शक्य आहे मला वाटतं महिलांच्या खात्यामध्ये महिला शुल्क जाणार असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने विचार नक्कीच केलेला असेल, नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील, त्याचा कसा खर्च म्हणजे कदाचित सरकार इतकी शिल्लक रक्कम आहे सरकारच्या सोबत आणखी 4 निर्णय सुद्धा घेतील. राज्यात सध्या अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू अशी चर्चा महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? असं तुम्ही निळा हायवेच आहे त्यामुळे काही तुमच्याकडे नाही महिलांचा अध्यक्ष निवडीच आहे लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे. या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका की त्यांच्यावर बोलू नका. मला माहिती आहे त्या दोघांचं काय बोललं माझी इच्छा एकच आहे की आता विधानसभेची निवडणूक आली मागच्या वेळेला 18 सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांनी 14 ठिकाणी आमची उमेदवार निवडून झाले. यावेळी त्यांनी अधिक सभा घ्याव्या महाराष्ट्राच्या जनतेला संवर्धित करावं म्हणजे एक आम्ही स्थिर सरकार तुम्हाला देऊ.